कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लालीताई, तुमच्या आवडीचं नाश्तो केलाय, मनुके घालून शिरो केलाय, आवडता ना तुमका? घ्या घे। आता या घरात रवायचा म्हटल्यावर अन्नाबरोबर अपमान पण गिळूची सवय करून घेऊ कोई। अरे काय ह्या बघ रघुनाथा, बाहेर एक आणि आत एक असा माका बोलूक जमणार नाही। जा काय बोलताय ना त्या तोंडावर। म्हणजे कोणाक किती राग इलो ना तरी माका त्याचा काय वाटणार नाही। लालीताई, आई नेमकं खातानाच बोलायची गरज होती का? एक तर अपराधीपणाच्या भावनेमुळे ती बाहेर येऊ बघत नव्हती, त्यातून कशाला दुखावलास तू? खरंच द्यायचे, तिला खूप पश्चाताप झालाय, रात्रभर रडत होती। आई आता विसरून जाणार सगळा, एकत्र राहायचं म्हटल्यानंतर किती दिवस मनात ठेवणार आहेस तू? झाला गेला विसरून जाणार आता। मंजू काजू अख्खे अख्खेच ठेवा। हो मते। उमा, हा अकरा चाय ठेव। होय द्यायचे, तयारच आहे, देते। काजूची उसळ वाटता? होय द्यायचे। कळता माका कोणाचे एवढे लाड चाललेले होते तेव्हाच योग घाट घातलंस ना। तुझ्या नंदेन आपल्या आबरूचे आटके पार झेंडे रोवल्यानत, मग हे कौतुक करूकच होया ना। आता गावात जेवण घाला। द्यायचे आता काजूची उसळ काय फक्त लालीताईंकाच आवडता काय? अहो डुग्गू पासून सगळ्यांका आवडता। मला नाही इतकी मनापासून आवडत। होय काय? म्हणूनच तुझ्यासाठी पीटी करतलंय ना मी। उमा, तुझी नाटका समजत का माका? जायचे, माझ्या लग्नाच्या आधीपासून तुम्ही मका तुमच्या मुलीसारखाच वागवत होतास, आणि लग्न झाल्यानंतर सुद्धा लेक म्हणूनच या घरात घेतलास ना। अगो तुझं बापूस मानलेलं का होईना, माझो भावच होतो। जायचे, पण तुम्ही सुद्धा कधी सासू सारखा नाही तर आईसारखा सगळं केलात माझा। ह्या घरात तुमच्यामुळे मका माझा माहेर सापडला। लालीताई नंदेपेक्षा जास्त बहिणीसारख्या वाटत होत्या मका, आणि अजूनही वाटतात। मग माझ्या बहिणीसाठी पदर पसरू शकत नाही काय मी तुमच्या समोर? माफ करावं लालीताईंका। त्याच्या हातान मारलेला माणूस विसरता, पण शब्दांचे बाण भाल्यासारखे काळजात घर करतात। जायचे, मी माझी एक बहीण गमावलंय हो, आणखी एका बहिणी गमावचं नाही मका। माफ करा त्यांका। उमा, तू काय म्हणतस ना आता कळता माका गो, पण लालेन एका औशीचा मन दुखवल्यान हा। आतापर्यंतच्या सगळ्या वागणुकीकडे मी दुर्लक्ष केलंय, पण या वेळात माझा राग लवकर शांत होऊचो नाही। आता तू म्हणतस म्हणान टोचून बोलूच नाही मी त्याका, माझा मन जोपर्यंत सांगत नाही ना तोपर्यंत त्याच्या बरोबर बोलूच नाही।
आपल्यासाठी ना ओल्या खोबऱ्याचा वाटप करा, बाकीच्यांसाठी सुक्या खोबऱ्याचा वाटप करा. सुक्या नारळात? लालीताईंका आवडता सुका नारळातला. मायलेकीचा नाता अगो मंजू. तोडूचा म्हटला तरी तुटायचा नाही. चल हात चल बरोबर. 2-2 वाटपातल्या भाज्या करूच्या. चल चल. हो, मी काढते वाटप. हा, मी भाजून घेते. हा, ती बाई कशी पण असली ना तरी नीरज चांगलं पोरगो हा. माझी जशी त्या बाईने अवस्था केली ना तशीच त्याची पण केली हा. अगं ते का माहितच नाही की त्याच्या बरोबर काय चाललेला. पोरगो म्हणून तो त्याच्या आवशीचं मान ठेवता. त्याच्या आवशीच्या खोटेपणाची सजा तू ते का देऊ नकोस हा. लाली आत्या जे काही बोलली ते चुकीचं नाहीये. नीरज सरांच्या आईने जे काही केलं त्याची शिक्षा नीरज सर का भोगतील. माझं त्यांच्यावर प्रेम आहे, त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. मग ते कसं राहू शकतील माझ्याशिवाय. मी सरांशी एकदा बोलायला हवं का. काहीही सहन करेन, पण माझ्या मॉम बद्दल बोललेलं मी सहन करणार नाहीये. नीरज सरांच्या आईनं जे काही बोललं ते खरं बोलले, पण माझ्याकडे कोणते पुरावे नाहीये. पण माझ्या बोलण्यामुळे सर दुखावले गेलेत. आणि कितीही झालं तरी सरांच्या आई आहेत त्या. नीरज सरांच्या आई कशाही असल्या तरी माझ्यापेक्षा मोठ्या आहेत. आणि मोठ्यांना उलटून बोलू नये असे संस्कार झालेत माझ्यावर. मान्य आहे नीरज सरांच्या आई ज्याप्रमाणे दादांना बोलले त्यामुळे मी त्यांचा अपमान केला. त्यांना मी नको नको ते बोलले. पण यासाठी मी नीरज सरांना एकदा सॉरी बोलूच शकते. आणि जर मी त्यांना सॉरी बोलले नाही ना तर ही सल आयुष्यभर माझ्या मनात राहील. करू मी जाऊ का. मला काहीच कळत नाहीये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.